तर हे फुटला वरच्या साईडला, हा फुटल्यामुळे हा पण फुटला आणि हा इथं मी स्टॉप लॉस सेट करावले आता. माझा स्टॉप लॉस फक्त आणि फक्त 20 पॉईंटचा आहे. आता माझं प्रॉफिट चालू आहे 425 रुपये. एका लॉटमध्ये करावले कारण तुला दाखवायसाठी. आता असं व्हिडिओ करता येत नाही ट्रेड. आणि टार्गेट आहे माझं 70 पॉईंट. 1 मिनिट जर बघितलं तर असं दिसतं. 5 मिनिटावर आपण ट्रेड घेतलेला आहे. ते सांगा. आता ही कॅन्डल जर इथं अशी क्लोज झाली ना तर ही वरच्या साईडला फुटू शकते. 1-1.5 मिनिटं बाकी आहे फक्त त्याला. आणि आपलं टार्गेट आहे फक्त 70 पॉईंटचं खालच्या साईडला. आता आपलं 1111 रुपये प्रॉफिट चालू आहे. आपलं टार्गेट आहे 70 पॉईंटचं. पण इथं रजिस्टर असल्यामुळे मी इथं काढू शकतो मार्केट, कारण इथं रजिस्टर नाही. बँक निफ्टी इथून वर जाणं जास्त डिफिकल्ट आहे. त्यामुळे जास्त मी इथं सावध राहून इथं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण इथं जर बायर जर ॲक्टिव्ह झालेत खालून तर आपण इथं एक्झिक्यूट मार्केटमधून बाहेर पडायचं आहे. हे स्कॅल्पिंगमध्ये लई बारीक सारीक बघणं गरजेचं असतं. आता इथूनचं ब्रेक झाला आणि एकदम कुठलं वरच्या साईडला तर हे स्पीडने खाली येऊ शकतं, नो डाऊट. पण इथून जर मार्केटने रिजेक्शन घेतलं तर इथून बाहेर ॲक्टिव्ह व्हायला लागलेत खाली. कारण ओपन इंटरेस्ट जर बघितला तर निफ्टी 50मध्ये इथं हेवी सेलर झोन आहे. इथं पण जाऊ शकतो मार्केट. पण जरासं आपल्याला सावध राहून इथं ट्रेड करायचं होतं. इथं सेलर झोन आहे, इथं सेलर झोन आहे. आता जर सेलर झोन जर आपण ड्रॉ केला, सेलर झोन आपण इथं ड्रॉ केला तर इथंपर्यंत एक सेलर झोन आहे. ह्याच्यावर जायचं जरासं मार्केटला प्रॉब्लेम होऊ शकतो. इथं एक सेलर झोन आहे. तरी पण आपण एक प्रयत्न करत आहोत की मार्केटमध्ये आपल्याला 70 पॉईंट कॅच करायचे आहेत. या दृष्टीनं आपण पेशन्स ठेवून आपण इथं होल्ड करावे. ही स्टॉप लॉस ऑर्डर इथं लागलेली आहे आपली. जर लईच भीती वाटत असेल तर 1 मिनिटावर जायचं. 1 मिनिटावर जाऊन आपला स्टॉप लॉस जी कॉस्टिंग आहे, आपल्या जे स्टॉप लॉस कॉस्टिंग आहे ती एकदम कमी करून ठेवायची इथे. आता हे 5 मिनिटाचं जर बघितलं तर मग आपल्याला आता मार्केटमध्ये फॉल बघायला मिळत आहे. 1251 रुपयाचा प्रॉफिट आपल्याला दिसत आहे इथं आता. पण इथं रिजेक्शन घेत आहे बघा. इथं रिजेक्शन घेत आहे म्हणून आपण इथं मार्केटमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. इथं मी क्लोज करत आहे मार्केट कारण वरून रिजेक्शन घेत आहे इथं. आपण प्रॉफिट बुक करत आहे 1100, 1060, 1050, 1100, 1193. रिजेक्शन घेत आहे मार्केट, रिजेक्शन घेत आहे वरून. असं सावध राहून इथं काम करायला पाहिजे आपल्याला. रिजेक्शन घेत आहे बघा. इथून रिजेक्शन घेत आहे बरोबर एक्झॅक्ट आपण सेलर झोन ड्रॉ केला तिथून. इथून रिजेक्शन घेत आहे मार्केट. 15 मिनिटाची कॅन्डल वरच्या साईडला जर फुटली आपण इथं बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण का इथं 3 बार कॅन्डल बनलेली आहे आणि आपला 1100-1200 रुपयाचा प्रॉफिट चाललेला आहे. आपण इथं बाहेर पडत आहे. 1100-1200 रुपयाला आपण इथं बाहेर पडलो. इथून इथं एक आपल्याला 50 पॉईंट 55 पॉईंटचं टार्गेट मिळालं आहे.